नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 96 नंबरचा आपण बघत आहोत. किती नंबरचा बघत आहोत? 96 नंबरचा 2025 आणि 26च्या भरतीसाठी. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी आणि चालू घडामोडी. आज दिनांक आहे 14 डिसेंबर 2025. मी आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती 85+ स्कोरिंग आपल्याला लेखी पेपरमध्ये करायची आहे. त्याच्यासाठी आपण स्टडी करत आहोत. मी तुमचा संदेश सर. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पुणे लोहमार्ग पोलीस भरती शिपाई 2024चा पेपर. हा आपला पार्ट सी क्रमांकाचा पेपर आहे मित्रांनो. आपला ए बी झालेला आहे. आता सी आपण डिस्कस करणार आहोत. सी मधला आपला पहिला क्वेश्चन, विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा. आजी म्हणाली, महाभारतात कुणी लिहिले? हाये का तुला ठाऊक? आजी म्हणाली, महाभारत कुणी लिहिले? हाये का तुला ठाऊक? आजी म्हणाली, महाभारत कुणी लिहिले? हाये का तुला ठाऊक? हे बा, आजी म्हणाली स्वल्पविराम येणार. महाभारत कुणी लिहिले? स्वल्पविराम येणार आणि क्वेश्चन मार्क. कुणी म्हणजे क्वेश्चन मार्क येणार. हाये का तुला ठाऊक म्हणजे उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. तसं वाक्य कोणतं आहे? तसं वाक्य आहे का? नाही. उद्गारवाचक चिन्ह येईल का इथं? का डायरेक्ट कुणीचा आणि का हा प्रश्न डायरेक्ट क्वेश्चन मार्कमध्ये येईल? हे आपल्याला ओळखायचं आहे. तर त्याच्याप्रमाणे आपला स्वल्पविराम आणि डबल स्वल्पविराम हा याच्यात येईल आणि का असल्यामुळे, का आणि कुणी असल्यामुळे क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह तयार होईल. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 हा आपलं योग्य उत्तर येणार मित्रांनो. खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीची जोडी ओळखा. पान, अर्प, पर्ण, मेघ, ढग, शत्रू, दुश्मन, सहार, रक्षण. कोणता आहे? हे तिन्ही काय वाटतात? समानार्थी. आणि जो हा सहार आणि रक्षण आहे तो काय? विरुद्धार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत आहे तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात? भाव्य प्रयोग. डायरेक्ट व्याख्या आलेली. ऑप्शन क्रमांक 4. खालील पर्यायापैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? आघाडी, अंत, आगंतुक, आमंत्रित, उदार, आडवेरी आणि इलोक, परलोक. कोणती आहे? आगंतुक आणि आमंत्रित ही आहे. हा उदार आळशी आहे मित्रांनो, आडेवारी नाही, आळशी आहे. योग्य कोणती? आगंतुक, आमंत्रित. ओके, चला पुढचा प्रश्न. लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला. या वाक्याच्या आधारित शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, उभयलिंग. ते लाकूड म्हणजे नपुंसक लिंग. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अनल या शब्दाचा समानार्थी शब्द काय? वारा, अग्नी, पाणी, आकाश. काय? अग्नी. ऑप्शन क्रमांक 2 अग्नी. जे टाळले जाऊ शकत नाही त्याला काय म्हणतात? अपरिहार्य. ऑप्शन क्रमांक 4. नाठाच्या माती हानू काठी हे असे संत तुकाराम कोणाला उद्देशून म्हणतात? दुर्जन व्यक्तींना, वयस्कर व्यक्तींना, तरुणांना, अबलांना. कोणाला म्हणतात? दुर्जन व्यक्तींना. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. नाडी सापडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? चोरी सहज करणे, गुप्त सोडवणे, भेद उघड होणे आणि पराक्रम दाखवणे. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. भेद उघडा होणे किंवा अंदाज लावणे. तो मोठ्याने हसला या वाक्यात कर्म ओळखा. तो मोठ्याने हसला. काय? या वाक्यात कर्मच नाही. तो काय? कर्ता झाला.
हसला काय झाला? क्रियापद झाला. क्रियापदाचं विशेष नाव झालं, क्रियाविशेषण झालं. ते समजलं मित्रांनो. आणि ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वाटसरू, पंथ, पाहुणा, रस्त. पांथस्थ म्हणजे वाटसरू, वाटाणा चाललेला. जनावराला फुकट पोसण्याचे ठिकाण म्हणजे शब्द समावेश करता योग्य शब्द गोठा, पांगा, धर्मशाळा, पांजरपोळ. काय? पांजरपोळ. ऑप्शन क्रमांक 4. खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी आहे? संघटन. ऑप्शन क्रमांक 1. 1 आणि 2 दोन्ही पण सारखेच आहे. चला पुढचा प्रश्न. अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? घोडा, हत्ती, साप, अस्वल. कोणता? घोडा. किंवा, अथवा, वा, की या सर्व कोणत्या प्रकारचे अवयव आहेत? कोणते आहे? विकल्प बौद्धिक उभयन्वयी अवयव आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे आपलं. पुढचा. श्याम पेन खातो या वाक्यातील प्रयोग कोणता? सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावी प्रयोग, अकर्मक भावी प्रयोग. कोणता आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग. पेन हा कर्म आहे. सकर्मक भावी प्रयोग. श्याम पेन खातो नाही, पेरू खातोय. सॉरी, श्याम पेरू खातो, त्याच्या सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. 2 मिनिट मित्रांनो. श्याम पेरू खातो, मिस्टेक झाली. श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग का? सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. मार्किंग खाली होऊन गेली होती. चला पुढचा प्रश्न. पोलिसांनी चोरास पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाची विभक्ती ओळखा. प्रथमा, द्वितीया आणि तृतीया. कोणती? द्वितीया. ऑप्शन क्रमांक 2. अनुभव नसलेला म्हणजे अनुभवी, अनुभवीन, अनुभूती. कोणता आहे? अनुभवहीन. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. स्वप्न भंगणे या शब्दाचा अर्थ काय? झोप न लागणे, इच्छा पूर्ण न होणे, स्वप्नात काहीतरी फुटणे, निद्राशन होणे. काय? इच्छा पूर्ण न होणे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. गडद निळे व गडद निळे जलद भस्मन झाले, शीतळ तनू, चपल चरण आणि लगन निघाले या काव्यपंक्तीत शब्द अलंकार. रूपमार, रूपक, यमक, अनुप्रास. कोणता आहे? अनुप्रास. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. अनुप्रास का? की एकाच अक्षरांचा वारंवार वापर होणे, म्हणजे त्याला काय म्हणतात? अनुप्रास अलंकार म्हणतात. गडद गडद, निळे निळे हे काय? अनुप्रास अलंकार, शब्द अलंकाराचे उदाहरण आहे. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे, प्रल्हाद केशव अत्रे, संत गाडगे बाबा, बाबा आमटे. कोणी केली? बाबा आमटे. 4 नंबर ऑप्शन क्रमांक बरोबर आहे. गुगल कंपनीचे सीईओचे नाव काय? सुंदर पिचाई, सत्य नाडेला, इंदिरा नुई, रतन टाटा. कोण आहे? सुंदर पिचाई. ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? श्रीमती सुजाता सैनिक, श्रीमती अर्चना त्यागी, श्रीमती रश्मी शुक्ला, श्रीमती मीरा बोरवणकर. कोण आहे? श्रीमती रश्मी शुक्ला. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पगाडो या वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? हिंदू, बौद्ध, ज्यू, इस्लाम. कोणत्या बौद्ध धर्माशी निगडित आहे? उत्क्रांतीवादाचा जनक कोण? अल्बर्ट आइन्स्टाईन, चार्ल्स डार्विन, आयझॅक न्यूटन, थॉमस एडिसन. कोण आहे? चार्ल्स डार्विन. ऑप्शन क्रमांक 2. अशा प्रकारे आज आपण पोलीस भरती, लोहमार्ग पोलीस भरती पुणे शिपाईचा 51 ते 65 हा पेपर बघितला आहे. तर तुम्हाला 25 पैकी किती मार्क मिळतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर दररोज संध्याकाळी आपल्याला 7 वाजता पोलीस भरतीबद्दल प्रत्येक वेगवेगळा पेपर बघायला मिळतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.